कोकणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते। माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। कोकाटेंनी राजीनामा दिलाय, ही एक मोठी बातमी समोर येते। दिवसभर अनेक विरोधकांनी तसंच अंजली दमानिया यांनी सुद्धा आवाज उठवला होता। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, त्यांना अटक व्हावी अशी मागणी केली होती आणि या सर्व पार्श्वभूमीवर ही एक मोठी बातमी समोर येते। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे। न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचे वॉरंट जारी केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे, मंत्रिपदाचा हा राजीनामा दिला आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे। नाशिक पोलिसांना त्यांच्या अटकेचं पत्र सुद्धा पोहोचलेलं आहे। कोकाटेंची सर्व खाती ही आता अजित पवार यांच्याकडे असणार आहेत। माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली होती आणि या सर्व पार्श्वभूमीवर ही एक मोठी बातमी समोर येते आहे। कोकाटेंची सर्व खाती आता अजित पवार यांच्याकडे असतील। अधिक माहिती घेऊया, माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्यासोबत जोडलेत। प्रसाद सर, जगदीश, माणिकराव कोकाटेंना अखेरीस राजीनामा द्यायला लागलेला आहे। ज्या प्रकारे माणिकराव कोकाटेंची पाठराखण सुरू होती ती पाहता आता यापुढे माणिकराव कोकाटेंना वाचवणं शक्य नाही हे लक्षात आलं, कारण चहू बाजूंनी राष्ट्रवादीवर भयंकर टीका होत होती। यातला पहिला मुद्दा असा होता की 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर जो न्याय राहुल गांधींना लावला गेला, जो न्याय सुनील केदार यांना लावला गेला, त्या निकषानं कोकाटेंना का राजीनामा घेतला जात नाही असं विचारलं जात होतं आणि त्याची सर्व प्रकारे एक प्रकारे पाठराखण ही राष्ट्रवादीकडून सुरू होती। पण हे काही एका टप्प्यापर्यंत करता येईल, त्याच्या पुढे करता येणार नाही हे त्यांना कधी लक्षात आलं तर ज्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयानं या सर्व प्रकरणामध्ये कोकाटेंना तात्काळ दिलासा द्यायला नकार दिला आणि या संपूर्ण परिस्थितीला पाहता कोकाटे हे आता आपल्यासाठी एक ऑब्लिगेशन, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याप्रमाणे मराठीमध्ये ओझं म्हणतात, ते झाले आहेत हे लक्षात आल्यावर राष्ट्रवादीने राजीनामा त्यांचा घेतलेला आहे। ह्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा आहे आणि हे सरकार सत्तेत आल्याच्या नंतर राष्ट्रवादीचा हा दुसरा मंत्री घरी पाठवला जातो आहे। आता माणिकराव कोकाटेंकडे जी खाती होती ती याही पूर्वी ते वादात असताना बदलली गेली होती। आता त्यांची सगळी खाती अजित पवारांकडे गेली आहेत। एकूणात पाहता राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांचे जे कारभार आहेत, म्हणजे धनंजय मुंडेंच्या खात्यांचा कारभारही अजित पवारच पाहतात, आता माणिकराव कोकाटेंच्या खात्याचाही कारभार अजित पवारच पाहणार आहेत। आणि या परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या साठीच्या पण अडचणी वाढत आहेत, कारण ज्या पूर्वस्थितीमध्ये ते राजकारण करतायत ते काही शोभणारं राजकारण नाहीये। सर, मात्र पालिका निवडणुका तोंडावरती आहेत, याचा काही फटका हा राष्ट्रवादीला बसू शकतो? निश्चित, म्हणजे प्राप्त स्थितीमध्ये आतापर्यंत तरी राष्ट्रवादीच्या प्रतिमेचीच चिंता खरं तर अजित पवारांनी बाळगायला हवी होती। दुर्दैवानं आतापर्यंत ते तसं त्यांच्याकडून होत नाही असंच दिसून आलं। या स्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या समोरचं आव्हान जर कुठलं असेल तर ते प्रतिमेचं तर आहेच आहे, पण त्याचबरोबर एका मराठा मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जातो आहे असंही चित्र भविष्यात निर्माण होऊ शकतं। जी, मात्र सर, दुपारपासूनच आपण पाहतोय विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलेला, राजीनामा घ्या, कारवाई करा आणि अटक वॉरंट जारी झाल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी मात्र शांत होती। त्यातच अशीही माहिती समोर येते की अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्या भेटीत काही चर्चा झाली अशी माहिती समोर येते। बिलकुल, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडून नाराजी तर व्यक्त झालीच होती आणि सांगितलंही होतं की 2 वर्षाची शिक्षा झाली आहे, अटक करण्याचे आदेश निघाले आहेत, असा माणूस काही आपल्या मंत्रिमंडळात असता कामा नाहीये आणि या परिस्थितीमुळे प्राप्त स्थितीमध्ये काहीही झालं तरी तात्काळ राजीनामा व्हायलाच हवा ही भूमिका मांडण्यात आलेली होती। अशा स्थितीमध्ये अजित पवारांच्या समोर पण कुठलाही पर्याय उरला नव्हता। जितकं जमेल तितकं हे प्रकरण पुढे ढकलण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून झाला, पण जसं मी मगाशी म्हणालो, मुंबई उच्च न्यायालयाच्याकडून कोकाटेंना तात्काळ दिलासा मिळाला नाही आणि ही सगळी परिस्थिती पाहता कोकाटेंच्या राजीनाम्याच्या शिवाय गत्यंतर नाही हे लक्षात आल्यानंतर हा राजीनामा आता आलेला आहे। जी सर, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर माणिकराव कोकाटे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यांनी त्यांचा राजीनामा खरं तर आधी पक्षाने घेतला नव्हता। न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी झाल्यानंतर सुद्धा पक्षानं, राष्ट्रवादीनं त्यांचा राजीनामा घेतला नव्हता। त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली होती, यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुद्धा टीका करण्यामध्ये पुढे सरसावले। या सर्व पार्श्वभूमीवर आता ही मोठी बातमी समोर येते आहे। माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आणि त्यांच्या
कडे असणारी सर्व खाती ही आता अजित पवार यांच्याकडे असणार आहेत. मात्र राष्ट्रवादीसाठी हा एक दुसरा मोठा धक्का आहे. याआधी धनंजय मुंडे यांच्याही पदाचा राजीनामा राष्ट्रवादीला घ्यावा लागला होता आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा लागलाय. त्यातच पालिका निवडणुका तोंडावरती आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ही एक मोठी घडामोड समोर आली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, अखेर माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल हा सकाळपासूनच केलाय. जगदीश, खरं तर काल संध्याकाळपासूनच या बातम्या चर्चेत होत्या की माणिकराव कोकाटे लवकरच राजीनामा देणार. मात्र 24 तासातच कोकाटेंच्या राजीनाम्याचं पत्र जे आहे ते आता समोर आलेलं आहे. कोकाटेंकडे असलेलं क्रीडा खातं जे आहे ते अजित पवार यांच्याकडे वळवण्यात आलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर कोकाटे हे मागील 1 वर्षांपासून मंत्रिपदी विराजमान झाल्यापासून अनेक समस्यांचा घेरा जो आहे तो त्यांच्यावर होता. पण मात्र प्रत्येक याच्यातनं त्यांना क्लीन चिट जी आहे ती मिळाली. पण सध्या महायुती सरकारच्या क्लीन चिटच्या चिठ्ठ्यात संपलेल्या आहेत जणू काही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. आणि आता मात्र कोकाटे जे आहेत मंत्रिपदावरनं खाली आलेले आहेत, पाय उतार त्यांचा झालेला आहे. आणि एक पत्र जे आहे ते सध्या समोर समाज माध्यमांवर आलेलं आहे, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना आचार्य देवव्रत यांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि ज्यामध्ये स्पोर्ट्स आणि युथ वेलफेअर जे माणिकराव कोकाटेंकडे सध्या क्रीडा खातं होतं ते खातं जे आहे ते अजित पवार यांच्याकडे सध्या तात्पुरत्यारित्या वळवण्यात आलंय, असे देखील राजकीय चर्चा जी आहे ती सुरू आहे. खरं तर माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयामध्ये आहेत, मुंबईतील वांद्रे लीलावती रुग्णालय. आणि हा राजीनामा हा दुपारच्या सुमारास देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कॅबिनेट नंतर बैठकीनंतर जो आहे त्यानंतर हा राजीनामा दिला असं देखील सूत्रांकडनं कळत आहे. पण त्यांनी राजीनामा कधीही जरी दिला असला तरी मात्र याचा पुरावा आता आलेला आहे की त्यांना मंत्रिपदावरनं त्यांना पायउतार त्यांचा झालेला आहे सध्यामध्ये. आणि त्यांचं खातं हे अजित पवारांकडे वळवण्यात आलेलं आहे. खरं बघायला गेलं तर महायुती सरकारमधले 2 मंत्री जे आहेत ते क्लीन बोल्ड आता झालेले दिसून येत आहेत. एक म्हणजे धनंजय मुंडे आणि दुसरे म्हणजे माणिकराव कोकाटे. अशामध्येच हे दोन्ही मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे विरोधकांसाठी अजित पवार यांच्यासाठी कुठेतरी सातत्याने वारंवार राजकीय आरोप करण्यासाठी अजून देखील मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. अशामध्येच माणिकराव कोकाटे यांच्या समस्या अजूनही संपलेल्या नाही आहेत. माणिकराव कोकाटे यांना कधीही अटक होऊ शकते, 2 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड 15,000 रुपये असं देखील देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोकाटे यांना अटक होते का हे देखील पाहणं आता तेवढंच महत्वाचं असणार आहे. अटक समजा त्यांना होते तर त्यांना त्यांची आमदारकी ही देखील गमवावी लागेल हे निश्चित आहे. कारण की कायदे कानून जे आहेत आपल्या संविधानाचे हे अशाच पद्धतीने सांगतात. आणि विधिमंडळ सचिवालयामध्ये देखील जोरदार हालचाली आज सकाळपासूनच याबद्दलचा सुरू आहे. त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद तर गेलेलं आहे, पण आमदारकी तरी राहते का? सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे त्याच आमदारकीवर विराजमान राहतात का, की तिकडचे अजून काही नवीन फेरबदल होणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. इतकंच नव्हे तर याच्यावर आता अजितदादा असेल, त्यांचा पक्ष असेल किंवा मग कोकाटे आणि त्यांच्या परिवारातील सदस्य असतील हे काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कोकाटे यांच्या परिवारातील अनेक सदस्य जे आहेत हे राजकारणात आहेत आणि वेगवेगळ्या महत्वाच्या पदांमध्ये आहेत. स्वतः त्यांची कन्या जी आहे मात्र शुभम, राष्ट्रवादीचे दोनही मंत्री आधी धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा लागलेला आहे. राष्ट्रवादीसाठी हा किती मोठा धक्का आहे त्यांच्या राजकीय भविष्यासाठी? अर्थातच तर शुभम यांच्याकडे आपण जाऊच. मात्र कोकाटेंची सर्व खाती ही आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा घेतला गेलाय. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे. कोकाटेंची सर्व खाती आता अजित पवार यांच्याकडे असणार आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी जोरदार मागणी लावून धरली होती आणि अखेर कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर घेण्यात आलेला आहे. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीनं कोणतीही कारवाई माणिकराव कोकाटे यांच्यावर केली नव्हती. त्यांचा राजीनामा घेतला नव्हता. त्यानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आणि अखेर माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आलाय. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश चव्हाणजी जोडलेले आहेत. महेशजी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा घेण्यात आलेला आहे. दुसरा मंत्री आहे राष्ट्रवादी पक्षाचा ज्याचा राजीनामा घ्यावा लागलेला आहे. कसं पाहता याकडे? धक्कादायक घटना आहे. काय खरं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मी म्हणेन.
पण देर आहे दुरुस्त आहे. जेव्हा जनक्षोभ उसळतो त्यावेळेला असे राजीनामे घ्यावे लागतात. यांना तर काही स्वतःहून राजीनामा देण्याची कधी वृत्ती दिसली नाही. खरं म्हणजे ज्या अजूनही वेळेला राजीनामा घेतलेला नाहीये, राजीनामा स्वीकारला नाहीये. अच्छा, अजूनही राजीनामा स्वीकारलेला नाहीये. हम्म. म्हणजे हा सुद्धा पूर्ण खेळ आहे, लोकांची फसवणूक आहे. जर यांनी राजीनामा स्वतः ऑफर केला आहे, इतका वेळ वाट बघण्याची गरज नव्हती. खरं म्हणजे ज्या वेळेला कृषी मंत्री पद हे ओसाडगावची पाटीलकी असं यांनी म्हटलं होतं, त्याच वेळेला त्यांना जर आवडत नव्हतं तर त्याच वेळेला राजीनामा द्यायला हवा होता. ज्या वेळेला रमी खेळत बसले होते हे त्यांच्यावर आरोप झाले होते त्यावेळेला राजीनामा द्यायला हवा होता. आज कोर्टाने दोन खालच्या कनिष्ठ कोर्टामध्ये, त्याच्यानंतर सत्र न्यायालयामध्ये त्यांच्यावर आरोपांची निश्चिती झाल्यावर आणि 2 वर्षाची सजा झाल्यानंतर सुद्धा ते राजीनामा देत नव्हते. पोलीस ज्या वेळेला अरेस्ट करायला त्यांना जात होते त्यावेळेला ते हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट झाले. आणि मग आता जर ते राजीनामा देत असतील आणि जर वरिष्ठांकडून किंवा त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नसेल किंवा भाजपाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नसेल, पण महेश चव्हाणजी, मला एक अपडेट तुम्हाला इथे सांगावी लागेल की त्यांच्याकडचा राजीनामा अजून मंत्रिपदाचा घेतला नाही. म्हणजे ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, फक्त त्यांच्याकडून जी खाती त्यांच्याकडे होती ती सगळी खाती काढून घेण्यात आलेली आहेत. ती खाती अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. म्हणजे एक टप्पा पुढे गेलेले आहेत. पण राजीनामा टाळण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल ते करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरू आहेत का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. महेशजी, तुम्ही थांबाच. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. बर, आता हे सगळं बघितल्यानंतर प्रतिक्रिया काय आहे तुमची, तुमच्या शब्दातली? नाही, याच्यामध्ये तर खरं तर आधीच राजीनामा व्हायला पाहिजे होता. अजितदादांनी तो घ्यायला पाहिजे होता. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की राजीनामा घ्या त्यांचा. आता कोकाटेंना जरा जरी थोडीशी जरी जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी तो राजीनामा दिलाच पाहिजे. प्रवीण दरेकर भाजपचे नेते आता आपल्या सोबत आहेत. दरेकर सर, काय नेमकं सुरू आहे? म्हणजे कायदा सांगतो की त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांची आमदारकीही जाण्याच्या वाटेवर आहे जे न्यायालयानं निकाल दिलाय त्याच्यानुसार. मग राजीनामा जर घेतला जात नसेल तर फक्त खाती काढून काय साध्य होणार आहे? नाही, मला वाटतं बघा, टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी गोष्टी होतील. कारण आता त्यांचं खाती काढलेली आहे. उद्या कदाचित त्या ठिकाणी ते हायकोर्टात गेले असतील, न्यायदेवतेकडं न्याय मागण्याची सुद्धा त्यांची इच्छा असू शकते. आणि त्याच्यामुळे आता खाती काढलेत म्हणजे बिनखात्याचे मंत्री ठेवलेत का, की मंत्रिपदाचा राजीनामा घेतला ही अजून कल्पना नाही. परंतु मला वाटतं की नैतिकतेच्या आधारे सरकारनं किंवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस प्रवीणजी, तुमचा आवाज येत नाही माझ्यापर्यंत. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? प्रवीण दरेकर भाजपचे आमदार आपल्यासोबत होते आणि भाजपचंही म्हणणं आहे की नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा. पण जर बिनखात्याचे मंत्री करणं हा जर टप्पा असेल तर एकूणच सरकारनं घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह विद्याताई नक्की उपस्थित होतील. विद्याताई, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? मी पुन्हा एकदा विद्याताई तुम्हाला प्रश्न विचारते की प्रवीण दरेकरांचं असं म्हणणं आहे की हा एक टप्पा आहे त्यांच्याकडची खाती काढून घेण्याचा आणि मग खाती काढून घेतल्यानंतर त्यांना बिनखात्याचा मंत्री करू आणि मग नंतर आम्ही ठरवू काय करायचं त्यांच्या बाबतीतलं, पण नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. नाही, नैतिकता वगैरे काही राहिलेलीच नाही. आता निर्लज्जम सदा सुखी असं झालेलं आहे. आणि नैतिकता थोडी जरी असती तर लगेच राजीनामा दिला असता ना. एवढं मागेच त्यांना जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वी शिक्षा झाली होती खरं तर, तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण तरीही ते पुढच्या कोर्टाची अपीलची वाट करत बसले. आणि आता तर त्यांना कोर्टानेच सांगितलेलं आहे की अटक वॉरंट त्यांचं जारी झालेलं आहे. तरी सुद्धा जर ते राजीनामा देत नसतील तर याच्या इतकी आश्चर्याची गोष्ट नाही. आता मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे कडक. निश्चित मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई केली पाहिजे. ताई, राहाच आपल्यासोबत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत. सचिन सावंतजी, माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि सरकारसाठी इतके महत्वाचे का बनलेले आहेत की त्यांना वाचवण्यासाठी प्रत्येक वेळेला एक नवी युक्ती आणावी लागते? म्हणजे आता ह्याचा प्रश्नाचं उत्तर कदाचित मुख्यमंत्रीच देतील. कारण किती हे आटापिटा चाललंय, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सरकारच क्लीन चिट सरकार आहे. कितीही मोठी पापं करा, तुमच्यावरती ते पापक्षालन करण्यासाठी आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी उतारा देण्यासाठी मुख्यमंत्रीजी बसलेले आहेत. त्यामुळे ते क्लीन चिट मुख्यमंत्री झालेले. म्हणजे ज्या पद्धतीनं आता हे चाललंय चित्र, तात्काळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता. आणि आता आमच्याकडनं अपेक्षा होती की राज्यपालजी हा राजीनामा स्वीकारतील, त्या तऱ्हेचं पत्र येईल.
परंतु आता त्याची खाती वर्ग करण्यात आले. गेल्या वेळेलाही खाती चेंज करण्यात आलं होतं त्यांचं. म्हणजे यांनी कितीही पाप केली तरी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांचा त्यांना आणि त्या सरकारचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याच्यात दिसून येतंय. या सरकारची प्रतिमा मलिन झाली असं म्हणतात, अशा तऱ्हेचं बोललं जातं. मला असं वाटतं हा शब्द फार सौम्य आहे. मलिन ह्या शब्दाला देखील काहीतरी प्रतिमा असणार आहे, त्यामुळे त्या मलिन शब्दाची प्रतिमा देखील मलिन करण्याचं पाप यांनी केलेलं आहे, असं माझं मत चाललेलं आहे. विद्याताई पण आहेत आपल्यासोबत. पण विद्याताई, प्रश्न असा आहे की ठीक आहे, तुम्ही राजकीय नेत्या, राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व करता म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरताय, पण इथे प्रश्न असा आहे की इथे सगळ्यात मोठी जबाबदारी कुणाची आहे? न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची ही जबाबदारी आहे, राज्याच्या पोलिसांची ही जबाबदारी आहे. या व्यवस्थाही आपलं काम चोखपणे करत नाहीत असं वाटतंय? निश्चितच त्यांना इथे पदावर ठेवण्याचा आणि राहण्याचा अधिकारच नसताना सुद्धा ते कसे काय राहिलेले आहेत तेच मला आश्चर्य वाटते. मग आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे अजितदादा काय करतायत? त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे होता आणि अजूनपर्यंत घेतलेला नाही. आणि आता सचिन सावंत जे म्हणाले की त्यांना क्लीन चिट काय, त्यांना तर ड्राय क्लिनिंग केलं जातं भाजपच्या. म्हणजे तुमच्या भाजपच्या पक्षात आलं की ते सगळे क्लीन होऊन जातात. परंतु आता म्हणजे कोर्टाने दिल्यानंतर यांची पंचायत झाली आहे सगळी, आणि कोर्टाने सरळ सरळ त्यांना अटक वॉरंट जारी केल्यानंतर कोकाटेंनी राजीनामा देणं आवश्यक होतं. बर, महेश सावंतजी, पण एकूण हे जे काही सुरू आहे, म्हणजे आता कालपासून 24 तास जवळपास झालेले आहेत, त्यांचा राजीनाम्याची मागणी होत होती, आता राजीनाम्याची मागणी व्हायला लागली तर खाती काढून घेतलेली आहेत. म्हणजे 19 तारखेला जी हायकोर्टामध्ये सुनावणी होईल ती होईपर्यंत वेळ काढण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत. एक्झॅक्टली, कारण त्यांच्यावर तुम्ही मगाशी प्रश्न उपस्थित केला होता तसं त्यांच्यावर नामुष्की येऊ नये, कारण आधीच धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून त्यांना दूर करावा लागला होता. त्याच्यानंतर माणिकराव कोकाटेंना इतकं प्रेशर येऊनही त्यांना रिटेन याच्यासाठी केले की जर त्यांचा राजीनामा घेतला तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यांच्यावर नामुष्की ओढवेल. ती नामुष्की टाळण्यासाठी त्यांनी अशा काहीतरी कृत्या ते करतायत की आता फक्त खाती काढून घेतलीत आणि तुम्ही म्हणालात तसं 19 तारखेपर्यंत कोर्टाच्या निर्णयाची वाट बघतील, आणि जर तो निर्णय त्यांच्या बाजूनी लागला किंवा त्यांना त्याच्यामध्ये काही अभय मिळाला तर त्यांना पुन्हा मंत्रिपदी वर्णी त्यांची लागेलच. पण या सगळ्या गोष्टी करून, जसं तुम्ही मगाशी आणखीन एक गोष्ट इथे नमूद केली, ते मला बोलायचंच होतं की हे राजीनामे राजकीय पक्ष किंवा सरकार मागेल ते नंतरची गोष्ट, पण आधी त्वरित त्यांचं सदस्यत्व, विधानसभेचं सदस्यत्व खरं म्हणजे रद्द व्हायला पाहिजे होतं आणि विधानसभा सचिवालयाने ते तातडीने करायला हवं होतं. तर इथे सरकार, मी समजू शकतो भाजपचं किंवा राष्ट्रवादीचं त्यांचं जे सरकार आहे ते त्यांच्या व्यक्तीला, त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना वाचवायचा प्रयत्न पुरेपूर करतील, हे ठीक आहे. पण विधानसभा सचिवालय सुद्धा जर त्यांना वाचवायचा प्रयत्न करत असेल तर मग ते सुद्धा सरकारच्या जसं बाकीच्या, आणि ते सरकारच्या निरपेक्ष असले पाहिजेत, सापेक्ष नाही. त्यांनी सरकार म्हणून काय भूमिका घ्यायची ही त्यांची भूमिका नसणार आहे, कायदा म्हणून, व्यवस्था म्हणून काय भूमिका घ्यायची ही त्यांची भूमिका असायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत आहेत. अंजली ताईच्या राजीनाम्याची मागणी कालपासून होत होती, तो राजीनामा झालेला नाहीये, फक्त खाती काढून घेण्यात आलेली आहेत माणिकराव कोकाटेंकडून. नाही, राजीनामा खरं तर याच्यात होतच नाही. मी सकाळपासून सगळ्या माध्यमांवर हेच सांगतेय, आमदारकीच जाते, त्यांना आमदारकी रद्द होते आणि त्यांचं मंत्रीपद त्यांच्याकडनं काढून घेतलं जातं. याच्यात कुठलाही राजीनामा कोणीच ना मागू शकतात, ना घेऊ शकतात, ना ते देऊ शकतात. तर त्यांचं खातं काढून घेणं आणि त्यांची आमदारकी रद्द करणं हेच दोन पर्याय आहेत. आणि ज्याच्यात विधिमंडळाकडनं ही शिफारस जावी लागते. आताच्या घटकेला मी असं बघते की मुख्यमंत्र्यांनी ती शिफारस केली आणि गव्हर्नरकडनं ती शिफारस मान्य झाली. दॅट इज द प्रोसिजर. पण ती मुख्यमंत्री करतील की विधानसभेचे अध्यक्ष करतील? नाही, खरं तर विधानसभेच्या अध्यक्षांकडनं हे गेलं पाहिजे किंवा त्याचं काही दुसरं काउंटर प्रोसिजर असेल तर मला माहित नाही. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांची शिफारस केली आणि आता गव्हर्नरनी ती ऍक्सेप्ट केली असं मला कळतंय. आता त्यात एक्झॅक्ट आपल्याला थोड्या वेळातच जे टेक्निकल डिटेल्स आहेत किंवा ते जे पत्र असेल ते मिळाल्यानंतरच कळेल खरं काय झालं. कारण आजच कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये हे सगळं मान्य होऊन जर कॅबिनेटकडनंही शिफारस गेली असेल तर ते सुद्धा आपल्याला काही वेळात आता कळेल. बर, फक्त हा प्रश्न तुमचा जो अभ्यास आहे किंवा तुम्ही ज्यावर भूमिका मांडताय त्याच्याशी नाहीये, पण तुम्ही जे वातावरण आजूबाजूला पाहताय ते सगळं बघून किंवा या प्रकरणाची जी पार्श्वभूमी आहे ती बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय अशी अडचण आहे आपल्या सत्ताधाऱ्यांची, आपल्या राज्य सरकारची आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसची की माणिकराव कोकाटेंना पाठीशी घालण्यासाठी इतकी कसरत करावी लागते?
नाही, पाठीशी घालण्याचं प्रोसिजरच म्हणजे हेच नाहीये. खरं तर प्रोसिजर काय म्हणतात ते आपण बघूया. की एखाद्या मंत्र्याची म्हणजे असं हे जे भ्रष्टाचाराची केस आहे ती जी बाहेर आलेली आहे, त्यानंतर पूर्वी त्यांना एक मुभा होती की सेक्शन 8(4) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, त्याप्रमाणे त्यांना 3 महिन्याच्या आत जर ते अपीलमध्ये गेले तर त्यांना त्यांची आमदारकी ठेवता येत होती. पण आता सुप्रीम कोर्टाने हा सेक्शन 8(4) हा रद्द करून टाकलाय. त्यामुळे आता त्यांच्याकडे अपीलमध्ये गेले तरी ते काहीही करता येणार नाही. त्यांची आमदारकी रद्द, मंत्रिपद रद्द, हा पहिला भाग. ते वर जाऊ शकतात कशासाठी? तर बेल मिळवून घेण्यासाठी. की जर त्यांना बेल मिळाली तर त्यांना जी पोलीस अटक करण्याची आहे ती कारवाई मात्र थांबवता येते त्यांना. पण जोपर्यंत ते पुढे मोठ्या कोर्टामध्ये म्हणजे हायकोर्ट इन दिस केस, कारण सेशन्स नंतर हायकोर्ट येतं, तर हायकोर्टात जाऊन त्यांनी जर कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स या दोन्ही गोष्टीवर स्टे घेतला तरच त्यांना पुढे काही चान्स असेल, शिक्षेला स्थगिती मिळाली तर. जी जी. आणि मग ते करण्यासाठी टाइम बाय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते करू शकत नाही, कारण आज कोर्टाने क्लिअरली सांगितलंय की त्यांना कुठल्याही म्हणजे तातडीची त्यांना हिअरिंग मिळणार नाहीये. शुक्रवारी सुद्धा कोर्ट म्हणेल की दिस हॅज टू बी हर्ड, आणि ते मंत्री असो कोणी असो, त्याचं जे कोर्टचं प्रोसिजर आहे, इश्युइंग नोटिसेस आहेत, दुसऱ्या साईडचं पण आय एम शुअर आता ह्या लोकांनी पण मध्ये इंटरव्हेन्शनचा अर्ज केला असेल तर सगळ्यांना ऐकल्याशिवाय कोर्ट निर्णय देईल असं मला वाटत नाही. पण महत्वाचं काय आहे की ज्या गरीब लोकांच्या सदनिका होत्या त्या लाटण्याचा जो व्यक्ती प्रयत्न करतो तो आर्थिक दुर्बल लोकांच्या ज्या सदनिका होत्या त्या त्यांनी लाटल्या. पण आज हाच माणूस श्रीमंतांच्या लिलावतीमध्ये जाऊन ऍडमिट करून घेतो स्वतःला. इतकंच नाही, त्यांची जर ऍफिडेव्हिट, मी तर म्हणते तुम्ही त्यांची ऍफिडेव्हिट दाखवा लोकांना. 19 मधल्या ऍफिडेव्हिट मध्ये 21 कोटीची संपत्ती होती, आताच्या 24च्या ऍफिडेव्हिट मध्ये 48 कोटीची संपत्ती आहे, 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं ज्या व्यक्तीकडे आहे तो जर अल्प म्हणजे अशा गरीब लोकांची ज्या सदनिका दाखवत असेल तर कुठलं कोर्ट त्यांना कुठली मुभा देणार आहे? नाही, पण ताई आता प्रश्न असा आहे की कोर्टानं तर शिक्षा सुनावलेली आहे, पण ज्या व्यवस्थेमधल्या ज्या घटकांनी त्यावर अंमलबजावणी करायची आहे ते घटकच जर ती कारवाई करणार नसतील, जर पोलीस ती कारवाई करणार नसतील, जर विधानसभेचे अध्यक्ष ती कारवाई करणार नसतील, तर आता याच्यामध्ये आपण जबाबदार धरायचं कुणाला? नाही, त्याच्यात प्रोसिजर कसं असतं की आता मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जर हे मूव्ह केलं असेल, कॅबिनेटची सँक्शन घेऊन गव्हर्नरच्या परमिशनसाठी जातं, गव्हर्नरनी जर ती मान्यता दिली तर त्याच्यानंतरचं प्रोसिजर काय की मंत्रीपद त्यांच्याकडनं काढून घेणं, आणि मंत्रीपद काढून घेतल्यानंतर मग अटक करणं योग्य होतं. एका मंत्र्याला त्याच्यामध्ये आता 2 अडचणी टाकलेल्या, एक तर मंत्रीपद पण नाही काढलंय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पण ऍडमिट असल्याचा एक फायदा होणारच आहे. ताई तुम्ही राहाच आपल्या सोबत. माझ्यासोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत. सुषमा ताई, खातं काढून घेतलंय फक्त, पण राजीनामा मात्र अजूनही टाळलाय. म्हणजे तो कायद्यानं टाळता येणार नाहीये, पण व्यवस्थेतनं टाळण्याचा प्रयत्न मात्र पूर्ण सुरू आहे. राष्ट्रवादीचा शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला हातपाय खोडणे म्हणतात तो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालू आहे. खरं तर वारंवार कोकाटेंमुळे पक्षावर नामुष्कीची वेळ येते. मागच्याच वेळेला खालच्या कोर्टने ज्या वेळेला ऑर्डर केली होती त्याच वेळेला हा राजीनामा होणं अपेक्षित होतं, पण त्याही वेळेला कोकाटेंना वाचवलं गेलं आणि खातेपालट वगैरे केला. आता काय करतायत तर आता खाती काढून घेतायत, पण मला वाटतं खाती काढून घेणं यातनं 2 अर्थध्वनीत होतात. एक, आधी खाती काढून घ्यावीत आणि मग नंतर त्यांचा हळूच राजीनामा, म्हणजे थोडीशी बातमी जरा माइल्ड करून ती द्यावी किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने. नाही, दुसरा अर्थ हा आहे की दिवसभर ज्या बातम्या चालू होत्या की कोकाटे आउट आणि मुंडे इन, ते होताना दिसत नाहीये, कारण खाती सगळी वळवली गेलेली आहेत. जर मुंडेंना इन करायचं असतं तर आता या क्षणाला ती घोषणा होऊन पण गेली असती, पण ते तसं दिसत नाहीये. हा त्याचा दुसरा अर्थ आहे. परंतु एकूण जर कायद्याची सगळी प्रोसिजर बघितली तर राजीनामा अटळ आहे आणि तो व्हायला पाहिजे. मला वाटतंय ते जितके दिवस ताणतील
तितकी पक्षाची प्रतिमा मलिन होत राहील. कदाचित भाजपाला ती पक्षाची प्रतिमा अजून जास्तीत जास्त मलिन व्हावी, लवकर प्रकरण संपू नये, ते चिघळत ठेवावं असं कदाचित भाजपाला वाटत आहे. पण राजकीय पक्ष म्हणून विचार करता तुम्ही जो दुसरा ऑप्शन सांगितलात की कोकाटे आउट आणि मुंडे इन, तर ते जास्त पायावर धोंडा मारून घेण्यासारखं नाहीये का? अहो पण भाजपाला तेच हवं असतं. भाजपाला चांगले स्वच्छ चारित्र्याचे लोक मंत्रिमंडळात नकोच आहेत ना. आहे कोण भाजपच्या मंत्रिमंडळात बरं? शेकडो एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणामध्ये ज्याचं नाव वादात आहे ते संदीपान भुमरे, ज्याची चौकशी लागली तो संजय शिरसाट. आहे कोण त्यांच्याकडे चांगलं? प्रत्येक माणसाची चौकशी लागलेली आहे, प्रत्येक माणसावर आरोप आहे. आता एकनाथ शिंदेच्या भावावर आज मी आरोप केलेले आहेत. एकनाथ शिंदेच्या भावाची चौकशी व्हावी आणि ती चौकशी होताना मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज मिळू नयेत तोपर्यंत शिंदेनी राजीनामा द्यावा अशी मी थेट मागणी आज केलेली आहे. पण भाजपला चांगली माणसंच नको आहेत. काय दिलीप वळसे पाटलांसारखा चांगला माणूस राष्ट्रवादीकडे नाही का? मग दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद का बरं दिलं नाही? बरं, तुमच्या पुण्यातल्या मैत्रीण आता माझ्यासोबत आहेत, रुपालीताई. आता बघूया, तुम्ही एवढं म्हटल्यानंतर आता रुपालीताई कसे माणिकराव कोकाटेंची पाठराखण करतात. ताई, काय चाललंय नेमकं? आता कायदा तर रुपालीताई तुम्हाला कोणी सांगायची गरज नाहीये. तुम्ही रोज कायदा वाचता, कायद्याचं अंमलबजावणी करता, न्यायालयाला कायदे सांगता. आता ज्या कायद्याने त्यांची आमदारकीच रद्द व्हायला हवी होती तो कायदा बाजूला ठेवून फक्त खाती काढून घेऊन पक्ष नेमकं काय साध्य करतंय? मुळामध्ये मला सांगा की आज जो मेहरबान कोर्टाचा निकाल लागलाय, अजून निकालावर स्वाक्षरी मेहरबान कोर्टाची अजून नाही. म्हणजेच समजा मी माणिकराव कोकाटेंची वकील आहे, आम्हाला जर प्रत मिळालीच नाहीये तर आमचा राजीनामा तुम्ही कसा किंवा आमची आमदारकी कशी रद्द करणार? एक लक्षात घ्या तुम्ही, आज निकाल लागलेला आहे, जिल्हा न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे, त्या निकालाची प्रत अजून मिळालेली नाहीये. माणिकराव कोकाटेने या जागेवर कोणीही आरोपी ज्याच्यावर आहे गुन्हे म्हणजे न्यायालयाने जी शिक्षा ठोठावली आहे त्याच्या विरोधात आम्हाला हायकोर्टात जाण्याचा अधिकार आहे. 2 वर्षाचा कारावास दिलाय आणि जी काही दंडाची शिक्षा दिली आहे तर 2 वर्षाचा कारावास दिल्यानंतर आम्हाला अधिकार आहे की त्याच मेहरबान कोर्टाकडे अपील करण्याची मुभा मागायची. आणि ती समजा मेहरबान कोर्टाने जी काही आम्ही जो रिलीफ मागितला होता शिक्षेच्या याच्यामध्ये तो मेहरबान कोर्टाने नाही दिला. ठीक आहे, या मेहरबान कोर्टाच्या वर सर्वोच्च हायकोर्ट आहे आणि आम्ही तिकडे जाऊन आम्हाला जो संविधानाने किंवा प्रत्येक आरोपीला किंवा प्रत्येक माणसाला जो काही अधिकार कायदेशीर प्रक्रियेची मुभेचा दिलाय तो आम्ही राबवणार आहोत. आता निकाल नुसता जाहीर केल्याच आमदारकी तुमचं तुम्ही म्हणता निकालाची कॉपी नाही मिळाली, तुम्हाला वकील असून कॉपी नाही मिळाली, त्यांच्या वकिलांना कॉपी नाही मिळाली, मग कॉपी नाही मिळाली मग हायकोर्टात गेले कसे? हायकोर्टात कशावरून अपील केलं? ऐका, हायकोर्टात जाणार सांगितलं हो ताई. निकालाची कॉपी म्हणजे जेव्हा मेहरबान कोर्ट निकाल देतात तेव्हा त्यांच्या स्वाक्षरीची प्रत ही मिळत असते की आज संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी जर मेहरबान न्यायाधीश साहेबांनी सही केली असेल तर माहित नाही किंवा ते उद्या करतील. आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये न्यायाधीश कधी कधी 4, 2, 7 त्यांच्याकडे जो अधिकार असतात त्याच्यानुसार ते सही करत असतात. ते काय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधानांना विचारून सही नाही करत. पॉलिटिकल आरोप करणं हा फार वेगळा आहे आणि कायदेशीर प्रक्रिया हा फार वेगळी आहे. म्हणजे हायकोर्टातली 16 तारीख काय आहे? ती काय हायकोर्टाने कुठल्या आधारावर दिली? मग निकाल नसेल आला बाहेर आणि आम्ही आमच्या विरोधात निकाल दिलेला आहे, याचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचं अपील तिथं रेडी ठेवलेलं आहे आणि ते अपील मग हायकोर्ट स्वीकारणार किंवा त्याच्यावरती तारीख देणार. ही प्रत मिळाली आम्हाला की आम्ही शिक्क्यानिशीची प्रत ही हायकोर्टामध्ये अपील करण्यासाठी निकाल माहित आहे, फक्त इकडे विधानसभेला आणि राज्यपालांना कारवाई करण्यासाठी निकाल माहित नाही, तर यायला आणखीन काही दिवस लागणार आहे. ठीक आहे, अतुल लोंढे काँग्रेसचे नेते आपल्या सोबत आहेत. अतुलजी, मला माहित नाही तुम्ही किती ऐकलं, त्यांचं म्हणणं असं आहे की निकालाची कॉपीच नाही मिळालेली आहे त्यामुळे आमच्याकडे वेळ आहे अजून कारवाई करायला. नाही, आता याच्यामध्ये स्पष्टपणे काही कन्व्हिक्शन तर झालेलं आहे आणि कन्व्हिक्शन झालेलं असल्यामुळे ते आता सत्ताधारी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. त्याची राजकीय नैतिकता पुढे ठेवलेली आहे. तिथं सुनील केदारांचं पण तसंच होतं ना, त्यांची कॉपी मिळाली नव्हती. मग तेव्हा तुम्ही कशी ऍक्शन घेतली होती चटकीने? त्यांना त्यांची आमदारकी रद्द केली होती तुम्ही.
ती या गोष्टी ज्या आहे या स्पष्टपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहेत की सत्ताधारी पक्षातला असला की त्याला शिल्ड करायचं, त्याला वेळ द्यायचा, आणि विरोधी पक्षातला असला की त्याला 2 मिनिटाचा वेळ द्यायचा नाही. संध्याकाळपर्यंत कोर्टाची कॉपी, ह्याच्या पहिले विधानसभेची कॉपी आली होती, अध्यक्षांचा निर्णय आला होता. तर हे एक वेगळं, राहुल गांधींना वेगळा न्याय, सुनील केदारांना वेगळा न्याय आणि कोकाटेंना वेगळा न्याय. हे दिसतंय आता. हे कॉपी आली नाही, हे नाही आलं, ते नाही, सगळे ते कारण आहे आता. ते यांचीच कॉपी आली नाही, बाकीच्यांची आली होती असं काही नाही आहे. बरं, आता याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की राजीनामा राहिला बाजूला, आमदारकी काढणं राहिलं बाजूला, फक्त खाती तेवढी काढून घेतली, म्हणजे अशा याची गोष्टीमध्ये खाती काढून घेण्याचा काय अर्थ आहे? या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा तसाही काही अधिकार राहिलेला नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याला सावकार किडनी विकायला लावतो, त्याची तक्रार सुद्धा अधीक्षक घेत नाही, आणि तिथे सुद्धा काय होतं काय होत नाही, तो कोणत्या पक्षाचा संबंधित आहे का सावकार, त्याची सुद्धा काही माहिती येत नाही, आणि मीडियामध्ये सुद्धा त्याच्यावर खूप मोठी चर्चा होत नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. असं किडनी विकण्यापर्यंत शेतकऱ्याला जावं लागत असेल आणि तक्रार घेतला जात नसेल, मुख्यमंत्र्यांना, जे गृहमंत्री आहेत त्यांना तरी पदावर राहण्याचा अधिकार आहे का? रुपालीताई, विरोधकांना एक न्याय लावला जातो, सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय लावला जातो. म्हणजे तुम्ही जे आता म्हणताय ते टाइम बाय करण्याची जी सोय दिली जाते ती फक्त सत्ताधाऱ्यांना दिली जाते. तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्हाला इतका वेळ मिळतोय. अतुल भाऊंना विचारा ना, त्यांचा निकाल कधी लागला, ती प्रत विधिमंडळाकडे केदार भाऊंची गेली कधी, घ्या माहिती तुम्ही. कोकाट्यांचा निकाल आज दुपारी लागलाय. अजून जर मेहरबान न्यायाधीशांनी ज्यांनी शिक्षा दिली त्यांची स्वाक्षरी नसेल तर कशी काय कोकाट्यांची आमदारकी रद्द होईल? आणि मी सगळ्या इंटायटल मध्ये मी सांगते, कुणाची मुळामध्ये मी तुम्हाला इथे एकच सांगते, तुमचा वकील चांगला पाहिजे. तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं पटापट सगळ्या गोष्टी होण्यास गरजेचं असतील. मी एक राजकारणी म्हणून तुम्ही आता इथे वकील चांगला कुणाचा नाहीये, कोकाटेंचा चांगला नाहीये की सरकारचा चांगला नाहीये, कुणाचा वकील चांगला नाही? नाही, आता ही जी कोकाट्यांच्या बाबत जी अपिलाची प्रोसेस त्यांनी केली ना, तर त्यांचा वकील तेवढा हुशार आहे. केदारांचा वकील नसेल, केदारी भाऊ त्यांनी दाखवून द्यावं मला अतुल लोंढेंनी की निकाल लागला आणि लगेच विधिमंडळाने मागून घेतले म्हणून. अतुल लोंढे भाऊ चुकीची माहिती देत आहेत. कायद्याच्या प्रोसिजरला राजकीय लोकांच्या कमेंटची किंवा आरोपाला शून्य व्हॅल्यू आहे. कायद्याची प्रक्रिया कायदेशीरच चालत असते. कोकाट्यांचा निकाल हा आज लागलेला आहे. ताई, बरोबर आहे तुमचं, सगळं कायद्याने व्हायला पाहिजे. मग कायद्याची वाट बघायची होती, खाती का काढून घेतली? आता ते मंत्री महोदय होते, आता त्यांना शिक्षा दिलेली आहे, त्याची प्रत यायची आहे, मग ती नैतिकता होऊन त्यांनी तो सगळ्या खात्याचा कारभार माननीय अजितदादांनी स्वतःकडे घेतला, आणि त्यांच्यावर जी काही प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यासाठी अजितदादांनी नाही, माणिकराव कोकाटेंनी दाखवली पाहिजे. पण माणिकराव कोकाटेंनी राजीनामा अजितदादांकडे दिलाय ना. आता आज लक्षात घ्या, त्यांना उद्या हायकोर्ट त्यांचा अपील दाखल करून घेते का नाही घेते, त्यांना स्थगिती देते का नाही देते, त्याच्यावर पुढच्या गोष्टी आपल्याला बोलण्याच्या कायदेशीर राहतील. उगीच अतुल लोंढे भाऊ म्हणले केदारी भाऊंवर अन्याय झाला म्हणून कोकाट्यांवर ते आरोप नाही करू शकत तसे. बर, अतुलजी, काय अन्याय झाला असं म्हटलं नाहीये. मी म्हटलं की कारवाई कशी पटापट होते विरोधी पक्ष असले की, आणि सत्ताधारी पक्षाची कारवाई होत नाही. हे एकच उदाहरण नाहीये. तुम्ही एक काम करा निखिलाजी, तुम्ही आहे ना, मी कविता सॉरी तुम्ही एक काम करा कविताजी, तुम्ही केदारी भाऊंचा निकाल कधी लागला, त्यांची स्वाक्षरीची प्रत कधी बाहेर आली आणि कधी विधिमंडळाने, हे सगळं समोर आणा, म्हणजे दूध का दूध पाणी होईल. कोकाट्यांच्या बाबत कोणीही त्यांना वाचवत नाहीये. त्यांचा निकाल दुपारी लागलाय, अजून निकालाची स्वाक्षरीची प्रत मिळालेली नाहीये, आणि त्याच्या आधीच निकाल ऐकल्यामुळे हायकोर्टामध्ये त्याची याचिका पुटअप करण्याचं काम हे कोकाट्यांच्या वकिलांनी केलेले. ही प्रत मिळाली की अपिलाची पुढची कायदेशीर प्रक्रिया ही सुरू करण्यात येतील. आणि नैतिकता आहेच म्हणूनच कोकाट्यांनी स्वतःच्या खात्याचा कारभारही माननीय अजितदादांनी घेतला, आणि त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे, असं मला तुमच्याच माध्यमातून कळलेलं आहे. बरं, अतुल लोंढेजी, नैतिकता आहे म्हणून त्यांच्याकडला खात्यांचा कारभार तरी काढून घेतला. तुमच्या पक्षातल्या लोकांकडे नैतिकता असती तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असता. त्यांना कशाला वाट बघायला लागली सरकारनं किंवा पक्षानं त्यांना काढण्याची? आमच्याकडे आरोप झाले
की राजीनामे घेतले जात होते. हा इतिहास आहे, सांगायची गरज नाही आहे. इथे आमच्या इथे काही आरोप बिरोप आम्ही राजीनामे वगैरे आमच्या इथे नसते. बीजेपीचा कोणी राजीनामे देतं का? बलात्कार करा, भ्रष्टाचार करा, काही करा, बीजेपीचे लोक राजीनामे असतात. हे तर निकाल लागला, आता ते त्यांना द्यावा लागतोय. ती मजबुरी झालेली आहे आणि आता आम्हाला प्रत मिळत नाही वगैरे. ठीक आहे, आता रुपालीताई आपल्या पक्षाचा डिफेन्स घेणारच आहे, त्यात काही वाद नाही. पण सुनील केदारांची प्रत त्यांना भेटायच्या पहिले पक्षाचा डिफेन्स नाही. रुपालीताई मी तुम्हाला सांगतो, ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना, रुपालीताई ऐका ना, ऐका ना, सुनील केदारांची प्रत त्यांच्या हातात यायच्या पहिले विधानसभेत गेली होती. आता ते तुम्ही म्हणताय म्हणून मला बघितलं पाहिजे ना तसं झालं होतं का नव्हतं. मग ही प्रत विधिमंडळात अजून नाही गेलेली. मी सांगितलं ना की सर्वसामान्याच्या केसमध्ये कुणी असो, तुम्ही असो, कोणी असो, विधिमंडळात संध्याकाळपर्यंत पोहोचेल का? कुणाची म्हणजे आता पोहोचली असेल का? न्यायाधीशांची सही झाली तर पोहोचू शकेल. न्यायाधीशांची सहीच नाही झाली न्यायाधीश तर सहीच करणार नाही पोहोचणार असं काही म्हणता का तुम्ही? न्यायाधीश उद्यापर्यंत सहीच करणार नाही असं म्हणता का तुम्ही? नाही नाही, न्यायाधीशच का सही करणार नाही? जिथं ते निकाल देतात एवढं होऊन गेली ते सही देखील देणारच ना. पण सही देण्याच्या आधीच तुम्हाला घाई झाली, याचं दुर्दैव आहे. बरं रुपालीताई, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल. अतुलजी आपलेही धन्यवाद. जय महाराष्ट्राशी संवाद साधल्यानंतर वेगवेगळे दावे प्रतिदावे या संदर्भात समोर येतात. मात्र प्रश्न हा आहे की जो कायदा आहे लोकप्रतिनिधी कायदा, त्या कायद्यानुसार ज्या नेत्याला, निवडून आलेल्या ज्या लोकप्रतिनिधीला एखाद्या केसमध्ये 2 वर्षांपेक्षा किंवा 2 वर्षांची शिक्षा होईल, त्या लोकप्रतिनिधीचं संबंधित सभागृहामधलं सदस्यत्व हे आपोआप रद्द होतं. त्यासाठीची प्रक्रिया ही त्या संबंधित सभागृहानं करायची असते आणि त्या राज्याच्या राज्यपालांनी करायची असते. 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीतला न्यायालयाचा निकाल येऊन. दरम्यानच्या काळात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये अपीलही केलं होतं. दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये गेले. याचा अर्थ आपल्या बाबतीत जो निकाल आलेला आहे त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत याची कल्पना पूर्णपणे माणिकराव कोकाटेंना आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी हायकोर्टाचाही दरवाजा ठोठावलाय आणि दुसरीकडे ते सध्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत. राज्याच्या पातळीवर पक्षाचा विचार करायला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आज सकाळपासून या बाबतीमध्ये कायदेशीर प्रक्रिया करू इतकंच एक उत्तर दिलं होतं. मात्र आता 24 तास उलटून गेल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडची खाती काढून घेण्यात आलेली आहेत. पण माणिकराव कोकाटे यांच्याकडची खाती जरी काढून घेतली गेली, ती जरी अजित पवार यांच्याकडे दिली गेली, तरीही माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद आणि माणिकराव कोकाटे यांची आमदारकी कायम राहते. जर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कारवाई केली तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकीही राहणार नाही आणि जर आमदारकी राहिली नाही तर माणिकराव कोकाटे यांचा मंत्री असण्याचा मार्गच राहणार नाही. मात्र ही कारवाई होण्या अगोदर माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकार करते का असा प्रश्न उपस्थित होतो. कारण माणिकराव कोकाटे यांच्यावर जर कारवाई करायचीच असती तर त्यांचं सदस्यत्व रद्द करणं, त्यांच्याकडनं मंत्रीपद काढून घेणं ही कारवाई करता आली असती. पण याच्यापेक्षा सौम्य मार्ग निवडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्णय घेतला, तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्याकडची खाती काढून घेणं. आता या निर्णयामुळे माणिकराव कोकाटेंना खरंच वाचवणं राष्ट्रवादी काँग्रेसला शक्य होणार आहे का? माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत हायकोर्टाकडून काही दिलासादायक निर्णय येण्याची वाट पाहण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना ही विंडो दिली जाते का, असेही अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र जर कायदे आणि कायद्यातल्या तरतुदी स्पष्ट असतील तर त्यावर अंमलबजावणी का होत नाही हा सवाल इथे नक्की उपस्थित होतो. माणिकराव कोकाटे यांना ज्या प्रकरणामध्ये शिक्षा झालेली आहे तो प्रकरण आहे 1995चं. म्हाडाच्या 2 सदनिका ज्या EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न असलेल्या गटातील लोकांसाठी राखीव होत्या, त्या मुख्यमंत्री कोटामधनं माणिकराव कोकाटे यांना मिळाल्या होत्या आणि त्याच सदनिकांसंदर्भात तक्रार झाल्यानंतर तब्बल 27 वर्ष केस चालली आणि माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं शिक्षा सुनावली. पहिली शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलं. तिथं शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदावर राहिले होते. पण आता सत्र न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिलाय. शिक्षा कायम ठेवलेली आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर टांगती तलवार आहे अटकेची सुद्धा आणि त्यांचं सदस्यत्व विधानसभेचं सदस्यत्व जाण्याची सुद्धा. मात्र या दोनही गोष्टी सध्याच्या घडीला होताना दिसत नाहीयेत. त्यामुळं माणिकराव कोकाटे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार करते का हा प्रश्न ठळकपणे समोर येतोय.